1.3 द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. एका जंगली रानडुक्कर आणि कोल्ह्याची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट ऐकायला खूप मजा येईल. वन डे, एके दिवशी, अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टक्स अगेन्स्ट अ बार. तुम्ही जर हे चित्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक झाडाचं खोड आहे आणि हे जंगली रानडुक्कर त्या झाडाला आपले सुळे घासत आहे. साधारणपणे रानडुकराची सवय असते, तो सुळे धारदार करत असतं, शार्प करत असतं, टोकदार करत असतं. तर तो असंच एके दिवशी आपले सुळे झाडाला घासत होता. आणि तो कसा करत होता? ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो खूप काळजी घेत होता, कारण झाडाचं खोड होतं. तो त्याचं काळजीपूर्वक काम करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. तिथे एक कोल्हा राहत होता त्याच जंगलामध्ये. He was always looking for a chance to make fun of other animals. काही मुलांना किंवा काही लोकांना सवय असते बघा की दुसऱ्याची टिंगल टवाळी करणे. त्याच प्रकारे हा जो कोल्हा होता त्याला आवडत असतं की दुसऱ्याची मस्करी करणं त्याला आवडत असतं. तो संधी शोधत असतो की दुसऱ्याची टिंगल टवाळी मस्करी कधी करता येईल, म्हणजे इतर जंगलातल्या प्राण्यांची. वेन ही सॉ द वाईल्ड बोर, आणि जेव्हा त्याने जंगली रानडुक्कर पाहिलं, ही डिसाइडेड टू टीज हिम. मग त्याने ठरवलं की त्याला त्रास द्यायचा. टीज म्हणजे त्रास देणे. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. आणि त्याने काय केलं, तो झाडाच्या भोवती चालायला लागला. लुकिंग लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन. लेफ्ट म्हणजे काय? डावीकडे. राईट म्हणजे उजवीकडे. अप म्हणजे वरती, डाऊन म्हणजे खाली. तो डावीकडे, उजवीकडे, खाली आणि वर बघायला लागला. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्कॅर्ड. स्कॅर्ड म्हणजे काय? घाबरणे. तो अशा प्रकारे वर्तन करू लागला की जणू काही तो घाबरलाय. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण ते रानडुक्कर त्याच्याकडे काही लक्षच देत नाही. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. तो आपला विथ हिज वर्क, तो त्याचं काम करत राहिला. रानडुक्कराचं काम चाललं होतं ना, सुळ्यांना धार लावणं, तर तो ते काम करतो. टस्क म्हणजे सुळे. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. तो असा कुस्सीत हसत काय म्हटला माहिती का? वाय आर यू डुईंग दॅट? कशाला करतोस तू हे सगळं? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मी तर खूप शोधण्याचा प्रयत्न केला, मला तर कोणी इथे लपून बसलेला दुश्मन किंवा शत्रू तर दिसत नाहीये. ट्रू, खरंय, रिप्लाइड द बोर. बोर म्हणाला, म्हणजे रानडुक्कर म्हटलं की हो बरोबर आहे तुझं. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. आत्ता कदाचित इथे काही भयंकर नसणार आहे, एखादा शत्रू नसणार आहे. बट वेन इट रिअली कम्स, पण खरंच जेव्हा शत्रू येईल ना, देर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. टस्क म्हणजे सुळे. तो म्हणतो, पण जेव्हा शत्रू येईल तेव्हा माझ्याकडे वेळ नसणार आहे त्या सुळ्यांना धार लावण्याची. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. तर माझी शस्त्र कायम तयार पाहिजेत, कधीही वेळ आली, प्रसंग आला तर वापरता यायला. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. जर मी तयारीत नाही राहिलो तर मला काय करावं लागेल? त्रास सहन करावा लागेल. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. ही गोष्ट आपल्याला काय सांगते की आपण कायम तयारीत राहिलं पाहिजे. परीक्षा येईल मग अभ्यास करायचा नाही चालणार. रोज अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. डोंट लीव्ह थिंग्स टू बी डन ॲट लास्ट मिनिट. अरे करू, शाळेत जायच्या आधी अभ्यास करू, बघता येईल नंतर पाठ करू, आता खेळून घेऊ, मोबाईल बघू, असं करून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला ज्या गोष्टी ज्या त्या वेळेतच कराव्या लागतील. आवडली का गोष्ट? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.